तर आज फॉल लावणार आहे बघा मी. साडीला फॉल कसं लावायचं त्याची तुम्हाला पद्धत सांगते, म्हणजे मी माझ्या पद्धतीने लावते. तर मी बघा अशी साडी आहे आणि हे असं फॉल लावून घेतले. माझ्याकडे फॉलची मशीन नाही, साधीच मशीन आहे, साध्या मशीनच टाकले. आणि मला फळशीवर पण येतं लावता, पण मी असं पाटावर लावते, मला सोपं जातं पाटावर. तर मी हात शिलाई करून दाखवते. आणि त्याच्यात 2 पदरी धागा घेतलेला आणि सुई ही सुई आपली हात शिरायची नाही, असे गळ्यातला आपण वळतो ना त्याची सुई आहे. तर त्या सुईनं कसं पटापटा पण होतं आणि जड जात नाही करताना. तर फॉल करायचं बघा. पहिलं इथं पॅक करून घ्यायचं सुरुवातीला इथं, आणि नंतर एक अर्धा इंचावर, अर्धा थोडासा त्यापेक्षा कमीवर असे धागे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. हे काय अशा पद्धतीने. आणि धागा पण लय घ्यायचा नाही, जसा लागल तसा घ्यायचा, कारण सगळं गुंथडा होतो. तर इथं लॉक करायचं या कोपऱ्यात. इथं लॉक कसं करायचं, हे सुई आतमध्ये घालून खालचा पडदा घेऊन ह्या साईडला वळवायचं, ह्या साईडला. आणि इथं वरचे जे फॉल आहे त्याच्यातच असं लॉक टाकायचा. इथून जास्त उसवण्याची म्हणजे उकलण्याची शक्यता असते, म्हणून अशा पद्धतीनं. आणि बघा परत अशा पद्धतीनं आणि सारखं साडी असं खाली करून घ्यायचं, कारण घोळ नाही आला पाहिजे फॉलमध्ये. आणि हे बघा साडी आपल्या कस्टमरची आपली नाही, त्यामुळं लक्ष देऊनच थोडंसं आपलं असलं की असं कसं पण करता येतं. तर बघा या पद्धतीनं. तर बघा एकसारखं येते नाही, सगळंच एकसारखं तेवढ्याच ह्याच्यात येतं, कमी जास्त नाही. तर हे झाले की आता आपल्याला ह्या पुढे घ्यायचं. तर हे असं करून ही साईड इकडे ठेवून ही साईड इथं दाबून घ्यायची, इथं हे पॅक करून, तेव्हा व्यवस्थित फॉल बसतं. तर हे बघा असं. इथं हे लॉक करायचंच असं. तर अशा पद्धतीनं. आणि फॉल लावताना डायरेक्टली फॉल दुकानात आणलेला लावत नाही मी. तर पहिलं धुवून घेते, ह्याला वाळवून, नंतर इस्त्री करून मग असं
फॉल लावते, कारण डायरेक्टली जर लावलं तर परत एकदम घोळ येतं, बिना फॉल धुता लावले घोळ येतं.